नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासोबत एक बेंटो केकचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि हा केक मला रात्री 11 वाजता ऑर्डर आलेली आहे कस्टमरची आणि हा सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी 7:30 वाजता द्यायचा होता. आणि बेंटो बॉक्स त्याच्यासाठी मी अगोदर सर्व स्टोअर करून ठेवते, सर्व मटेरियल केकचं जे आपले ट्रेंडिंग वगैरे असतात ते. आणि तर व्हिप क्रीम घेतलेली आहे. व्हिप करून त्याच्यामध्ये आपण चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट जे ट्रफल आहे ते मिक्स करणार आहे आपण. ठीक आहे. तर बेंटो केक बनवताना हा मी पाव किलोचा बनवलेला आहे आणि ह्याला मी 4 इंचच्या टीनमध्ये बनवलेला आहे. प्लस पॉईंट आणि हा एवढा मोठा स्पॉन्ज दिसतो, एवढं सर्व आपण बेंटो केकमध्ये वापरायचं नाही, फक्त ह्यातले 2च लेअर वापरायचे आहेत. तर हा मी हाफ KGसाठी बनवलेला होता, पण ती अर्जंट ऑर्डर होती, म्हणजे सकाळी लवकर द्यायचा होता, त्याच्यामुळे आधी तो बनवून ठेवला. सेट झाला की केक खायला पण छान लागतो. ठीक आहे. तर नेहमी आपण बेंटो केक करताना ना 2च लेअर घ्यायचे आणि हा 4 इंचचा टीनमध्ये आहे, तर हा बरोबर 4 इंचचा केक आपला बनणार आहे. आणि बेंटो बॉक्समध्ये तो परफेक्ट बसला पाहिजे, त्याच्यासाठी बरोबर 2 लेअर घ्यायचे. आधी बॉक्सची साईज बघायची, बॉक्स केवढा आहे त्याच्याप्रमाणे आपण त्याला करायचं आहे लेअरिंग. म्हणजे हे 2 लेअर आहेत, म्हणजे हा बरोबर पाव किलो ते 300 ग्रॅमपर्यंत हा केक आपला जाणार आहे. आणि हा चॉकलेट डस्ट ट्रफलमध्ये केक आहे, तर हा वरून पूर्ण चॉकलेट गनाशने कवर करायचा आहे. ठीक आहे. तर एकदम कमी क्रीमचा वापर करायचा जर असेल तर अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि केकला करायचं आहे आयसिंग. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्या क्रीमचा पण वापर कमी होतो आणि ते पाहू शकता क्रीमपेक्षा आपला केकचं स्पॉन्ज जास्त आहे. ठीक आहे. ते पण साईडनं पण आपण क्रीमच लावून घ्यायची आहे. कधी कधी बेंटो केक एवढे छोटे छोटे असतात ना, त्यांना एकदम असं टिफिन बॉक्ससारखा एकदम छोटावाला पाहिजे असतो, मग तेवढा पण तो बनवताना थोडासा त्रास होतो, कारण एकदम छोट्या केकला आयसिंग करताना खूप थोडंसं डिफिकल्ट असतं. ठीक आहे. तर अशा केकला आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण करणार आहे, जिथे पटकन होतं आणि आपले क्रीमचा पण वापर कमी होतो, क्रीमची पण बचत होते. ठीक आहे. आणि हा केक आपण 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो ट्रान्सफर करायचा आहे बेंटो बॉक्समध्ये. तर त्याच्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे चॉकलेट गनाश. तर चॉकलेट गनाश थोडंसं एकदम कोमट असं गरम करून घ्यायचं, म्हणजे ते घट्ट असतं ते मेल्ट करून घ्यायचं. पाहू शकता सेट झालेला आहे केक. 10 मिनटं सेट करून घेतला. त्याच्यानंतर हा बेंटो बॉक्स आहे, तर हा थोडासा लार्ज आहे, मीडियम साईजचा एक भेटतो आणि ह्या केकवरती नाव लिहायचं होतं हॅपी बर्थडे मानसी म्हणून. ठीक आहे. तर ह्याच्यावरती छोटे छोटे साईडनं हार्ट पण काढायचे आहेत. कस्टमरने माझ्याच केकचा फोटो मलाच पाठवला आणि सांगितला की सेम ॲज इट इज असाच